इयत्ता 7वी विषय सामान्य विज्ञान पाठ क्रमांक 1 ते 4 घटक चाचणी क्रमांक 1 पेपर फॉर्मॅट आपण आज या ठिकाणी पाहणार आहोत. कसा असतो पेपर हे आपण थोडंसं बघूया. विद्यार्थी मित्रो नमस्कार. बघा, आपण एम जी शाह विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेज बाहुबली यामधील घटक चाचणी परीक्षा क्रमांक 1ला आपण आता सामोरे जाणार आहोत. तर त्याच्यासाठी नेमकी पूर्वनियोजन म्हणा किंवा पेपरचा फॉर्मॅट कसा असतो, प्रश्न कसे असतात या संदर्भातली माहिती मी या व्हिडिओद्वारे आपल्यासमोर देत आहे. बघा, इयत्ता 7वी दिनांक जे असेल ती दिनांक तुम्ही त्यावेळेला लिहायचे आहे. वेळ 40 मिनटं आहे. विद्यार्थ्याचं नाव जे असेल ते नाव, वडिलांचं नाव आणि आडनाव त्याच्यामध्ये लिहायचं. तुमचा परीक्षा क्रमांक जो आहे तो परीक्षा क्रमांक तुम्ही लिहू शकता. सामान्य विज्ञान हा विषय आहे. गुण 20 पैकी किती गुण मिळाले हे तुम्ही लिहायचं. मी तो चेक केल्यानंतर लिहिणार आहे. ठीक आहे. तर बघा, इयत्ता 6वीला तुम्ही प्रश्नपत्रिका दिला असणार, तर तशाच पद्धतीने जवळपास अशा स्वरूपाची प्रश्नपत्रिका आहे. तर बघा, प्रश्न पहिला, योग्य पर्याय निवडून जागा भरा. याच्यामध्ये चिकटथर, हायड्रोजन, मेन्झड, नायट्रोजन असे काही पर्याय दिले आहेत. तर या पर्यायापैकी या रिकाम्या जागी जे योग्य असेल ते तुम्ही या ठिकाणी भरायचं आहे. प्रश्न पहिला बघा, बऱ्याच अशा जलीय वनस्पतींच्या पाने, खोड या अवयवावर टिंबटिंब पदार्थाचा पातळ थर असतो. असा जर प्रश्नाला रिकामी जागी असली तर या रिकाम्या जागेतील जे काही पर्याय असतील तर त्यातला योग्य अचूक पर्याय निवडायचा आणि या ठिकाणी लिहायचं. मेंचट पदार्थांचा पातळ थर असतो. दुसरं बघा, ड्रोसेरा वनस्पती कीटक खाऊन टिंबटिंबची गरज भागवते. ड्रोसेरा ही वनस्पती कीटक खाऊन नायट्रोजनची गरज भागवते असं या ठिकाणी लिहिलेलं आहे. हे तुम्ही बघू शकता. म्हणजे रिकाम्या जागा आपल्याला समजल्या ह्या कशा पद्धतीने असतात. आता या ठिकाणी दुसरा प्रश्न बघा, जोड्या लावा. जोड्या लावामध्ये अ गट आणि ब गट असे 2 गट असतात. अ गटातले बघा, पहिलं बघा मुलतानी माती. मुलतानी मातीमध्ये पहिलं बघा सौंदर्य प्रसाधने, ब त्याचा पर्याय येऊ शकतो. दुसरं बघा शाडू माती. शाडू मातीतलं क बघा मूर्ती. ही मूर्ती या ठिकाणी हे जर उत्तर आलं तर हे योग्य पर्याय ठिकाणी चौघड्या ठिकाणी लिहिलं तर आपल्याला उत्तर योग्य अचूक पद्धतीने मिळू शकतं. खाली बघा, चुकी बरोबर लिहा. चुकी बरोबर ह्याच्यामध्ये पहिलं बघा, परागकोश पक्व झाल्यावर फुटतो आणि त्यातील परागकण हे कुक्षीवर जाऊन पडतात. या क्रियेला परागीभवन असे म्हणतात. म्हणजे बघा, पहिलं बघा पर्याय, परागकोश पक्व झाल्यावर फुटतो आणि त्यातील परागकण हे कुक्षीवर जाऊन पडतात. या क्रियेला परागीभवन असे म्हणतात. उत्तर ह्याचं बरोबर आहे. हे चुकी बरोबर मला अशा पद्धतीने उत्तर लिहायचं आहे. दुसरं बघा, सहसंबंध शोधा. अशा स्वरूपाचा एक प्रश्न आलेला आहे. सहसंबंध शोधामध्ये कीटकभक्षी कोणता तर ड्रोसेरा. परजीवी वनस्पती कोणता तर त्याचं नाव काय, उदाहरण काय तर अमरवेल. अशा पद्धतीने सहसंबंध शोधा असं जर प्रश्न आला तर हे असं आपण अशा पद्धतीने लिहू शकतो. खाली बघा, प्रश्न क्रमांक 2, प्रश्नांची उत्तरे द्या. प्रश्नांची उत्तरे द्या म्हणजे एक प्रश्न दिला जातो, त्या प्रश्नांचं उत्तर आपण एका वाक्यात एका वेळेला लिहायचं असतं. पहिलं बघा, जागतिक बेडूक संरक्षण दिवस कधी साजरा केला जातो. हे आपल्याला माहीत असण्यासाठी आपल्याला भरपूर संपूर्ण पुस्तक म्हणावं हे वाचणे हे खूप गरजेचं आहे. पुस्तक वाचल्यानंतर आपल्या प्रश्नाचं उत्तर अचूक पद्धतीने लिहिता येतं. तर बघा, जागतिक बेडूक संरक्षण दिवस कधी साजरा केला जातो तर 29 एप्रिलला केला जातो. दुसरं बघा, खोडाच्या अग्रभागाला काय म्हणतात. खोडाच्या अग्रभागाला मुकुल असे म्हणतात. काय म्हटलंय बघा या ठिकाणी, खोडाच्या अग्रभागाला काय म्हणतात तर मुकुल असे म्हणतात. तिसरं बघा, व्याख्या द्या. अनुकूलन. अनुकूलन म्हणजे काय तर प्रत्येक वेळेला आपण बदल घडवून असतो आपल्यात, असं सांगितलं, त्याला अनुकूलन म्हणतात. जीवन जगण्याच्या पद्धतीमध्ये कालानुरूप घडून आलेल्या बदलाला अनुकूलन असे म्हणतात. म्हणजे बघा, जीवन जगण्याच्या पद्धतीमध्ये कालानुरूप घडून आलेल्या बदलाला अनुकूलन असे म्हणतात. म्हणजे अनुकूलनाची व्याख्या या ठिकाणी आपल्याला समजली. खाली बघा, सहजीवी वनस्पतीचे उदाहरण द्या. दगडफूल, लिंचीन. सहजीवी वनस्पतीचे उदाहरण द्या. दगडफूल, लिंचीन असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजे आपल्याला या संदर्भातील माहिती आपल्याला समजली. सहजीवी वनस्पतीचे उदाहरणाच्या संदर्भात उदाहरण द्यायचं तर दगडफूल हे उदाहरण त्याचं येऊ शकतं. आता पान आपण पलटूया. आणखीन एका ठिकाणी आपण जाऊया. माशाची नामनिर्देशित आकृती काढायला सांगितली आहे. तर आपल्याला माशाची नामनिर्देशित आकृती काढत असताना या ठिकाणी आपण बघू शकतो मासा कशा पद्धतीने काढलेला आहे. मासा काढल्यानंतर व्यवस्थित डायग्राम झाला पाहिजे. कल्ले कसे आहेत हे दाखवलेलं गरजेचं आहे. त्याचे पर बघा, खवले बघा, त्याचे डोळे बघा, त्याचे इतर जे काही उपांग वगैरे असतील तर हे आपण या ठिकाणी बघू शकतो.
हे आपल्याला माहीत असणे हे खूप गरजेचं आहे. माशाची नामनिर्देशित आकृती काढणे हे अशा पद्धतीने आपण हे बघू शकतो. ठीक आहे, आपण बघू शकतो. तिसरा प्रश्न बघा प्रश्नांची उत्तरे द्या. त्याच्यामध्ये प्रश्न आलेला आहे तो बघा, मातीचे कोणतेही 2 प्रकार सांगून त्यांचे उपयोग लिहा. प्रश्न बघा, मातीचे कोणतेही 2 प्रकार सांगून त्यांचे उपयोग लिहा असं सांगितलं आहे. प्रश्न पहिला बघा, चिनी माती. चिनी मातीचा उपयोग काय आहे? तर कपबशा, स्नानगृहातील फरशा, टाक्या, प्रयोगशाळेतील मुखवटे, बरण्या इत्यादी हे चिनी मातीचे काय आहेत तर उपयोग आहेत. दुसरं बघा, शाडूची मृदा. पुतळे मूर्ती बनवण्यासाठी त्यासोबत टेराकोटा मृदा, तर कोणत्या सजावटीच्या वस्तू, मुलतानी मृदा, सौंदर्यप्रसाधने अशा संदर्भात अशा बाबी आपल्याला पूर्ण करण्यासाठी चिनी मातीचा उपयोग आपल्याला या ठिकाणी होतो. हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. दुसरं बघा, कारणे द्या. कारणे द्याच्या संदर्भात एक प्रश्न आलेला आहे. कारणे द्यामध्ये बघा, उन्हाळ्यात कपडे लवकर वाळतात पण पावसाळ्यात का वाळत नाहीत असा एक प्रश्न विचारलेला आहे. याच्यामध्ये जर उत्तर बघा कसं आलेलं आहे, कारण उन्हाळ्यात सूर्यप्रकाश जास्त असतो, त्यामुळे ओलसर व सूर्याच्या उष्णतेमुळे पाणी शोषले जाते, म्हणून उन्हाळ्यात लवकर वाळतात. पावसाळ्यात सूर्यप्रकाश नसतो, त्यामुळे उष्णता काहीच नसल्याने कपडे वाळत नाहीत असं या ठिकाणी म्हटलेले आहे. फुलाचे भाग बघा. आता दुसरा प्रश्न त्यातला पुढचा दिलेला आहे तो म्हणजे तक्ता पूर्ण करा. तक्ता पूर्ण करण्यामध्ये एक फुलाचे बाग हा एक मिडल सेंटर दिला आहे. त्याचे काही आपल्याला अवयव आहेत ते लिहायचे. मग त्याच्यामध्ये पान येणार, कळी येणार, खोड येणार, मुळे येणार, हे फुलाचे भाग आहेत हे आपण लिहायचं आहे. त्याच्यानंतर बघा, बृहत पोषक द्रव्ये. बृहत पोषक द्रव्ये उदाहरणे द्यायचे म्हणजे बृहत पोषक द्रव्ये हे वनस्पतीच्या संदर्भातील कोणकोणते आहेत तर ते कर्बोदके आहेत, प्रथिने आहेत, स्निग्ध पदार्थ आहेत. 1 मार्कासाठी आहे हा. म्हणजे हे आपला पाठ असणे खूप गरजेचं आहे. यासाठी भरपूर पुस्तकं वाचा, प्रश्नोत्तर पाठ करा, आपलं उत्तर नक्कीच येणार आहेत. 7वीसाठी आपल्याला हे आवश्यक आहे. सूक्ष्म पोषक द्रव्ये याच्यासाठी बघा, खनिजे, क्षार व जीवनसत्वे हे आपण थोडंसं बघून घेतल्यानं आपल्याला माहिती कळेल. खनिजे, क्षार व जीवनसत्वे आपल्याला या ठिकाणी मिळू शकतील, हे आपण या ठिकाणी बघायचं आहे. ठीक आहे, आता आपण धड्याच्या खालील काही प्रश्न आपण बघूया. सजीवसृष्टी, अनुकूलन व वर्गीकरण हा पाठ क्रमांक 1 हा 7वी त्याला विज्ञानाला धडा आहे. त्यातील आपल्याला पान नंबर 9 वरती काही स्वाध्याय आहे, तो स्वाध्याय बघायचा आहे. तो बघा, कमळ अ गट आणि दुसरा आहे ब गट. याच्यामध्ये कमळ बघा, कमळामध्ये जोड्या लावत असताना आपल्याला कोणकोणत्या गोष्टी त्याला हे होऊ शकतात हे आपण बघायचं आहे. कोरफड बघा, अमरवेल, घटपर्णी यातील योग्य त्या ठिकाणी जोड्या लावायच्या आहेत. अशा पद्धतीचे देखील प्रश्न आपल्याला परीक्षेला येऊ शकतात. परिच्छेद वाचा व खालील दिलेल्या प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा असं म्हटलेलं आहे. संपूर्ण परिच्छेद वाचायचा आहे. त्याच्यामध्ये माझी त्वचा जाड पांढऱ्या रंगाची व त्याखाली चरबीचे आवरण कशासाठी असावे, हे जर समजा आपल्याला माहीत असेल तर आपल्याला हे पूर्ण पॅरेग्राफ असणे गरजेचं आहे. ह्याच्यावर आधारित हे काही प्रश्न वगैरे लिहिलेले आहेत. अशा पद्धतीने आपण प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. त्याच्यानंतर बघा, खोटे कोण बोलतो बघा. झुरळ काय म्हणते बघा, मला 5 पाय आहेत. तर झुरळाला 5 पाय असतात का तर नसतात, तर जास्त असतात. समसंख्यामध्ये 5 पाय असतात त्याला. कोंबडी बघा, माझी बोटे त्वचेने जोडलेली असतात. तर होय, बरोबर आहे. निवडून माझा मांसल हिरवा भाग हे पान आहे, तर हे बरोबर आहे. म्हणजे याच्यामध्ये खोटं कोण बोलतोय तर झुरळ बोलतोय. म्हणजे अशा पद्धतीने त्या प्राण्याचे गुणधर्म कोणकोणते आहेत हे जर समजा आपल्याला कळालं तर आपल्याला व्यवस्थित माहिती मिळू शकते. चौथं बघा, खालील दिलेली विधाने वाचून त्या आधारे अनुकूलन संदर्भात परिच्छेद लेखन करायचं आहे. मग वाळवंटी प्रदेश उष्णता आहे, गवताळ प्रदेश हिरवागार असतो, कीटक जास्त प्रमाणात आढळतात, आम्ही लपून बसतो, आमचे कान लांब असतात. अशा पद्धतीची हे अनुकूलन संदर्भातील परिच्छेद आहे, हे आपण बघू शकतो. खाली बघा, खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहायची आहेत. उंटाला वाळवंटातील जहाज का म्हणतात? का म्हटलं जातं तर त्याला पाणी साठवून ठेवणे म्हणा किंवा इतर जे काही प्रवासासाठीच्या संदर्भातील गुणधर्म त्याच्यामध्ये असल्यामुळं त्याला वाळवंटातील जहाज असं म्हटलं जातं. दुसरं बघा, निवडुंग, बाभूळ व इतर वाळवंटी वनस्पती कमी पाण्याच्या प्रदेशात सहज का जगू शकतात, तर हे आपण या ठिकाणी बघायचं आहे. तिसरं बघा, सजीवांमधील अनुकूलन आणि त्यांच्या सभोवतालची परिस्थिती यांच्यात काय संबंध आहे हे देखील आपण बघून घेऊया. चौथं बघा, सजीवांचे वर्गीकरण कसे केले जाते हे आपण बघितलं. अशा पद्धतीचे आपल्याला उत्तर माहीत असणे हे देखील गरजेचं आहे. आता आपण पान नंबर दुसरा म्हणजे वनस्पती रचना व कार्य या संदर्भात आपण थोडंसं माहिती घेऊया. यासाठी आपल्याला भरपूर प्रश्नांची उत्तरे माहीत असणे देखील गरजेचं आहे.
वाचन असणे खूप गरजेचं आहे. याच्यामध्ये स्वाध्यायामधील तुम्हाला मी एक व्हिडिओमध्ये माहिती देतो आहे. काटेरी आवरणाची फळे असणाऱ्या, खोडावर काटे असणाऱ्या, आता वनस्पतींची नावे लिहायची आहेत. ही नावे लिहित असताना आपल्याला संपूर्ण पाठ आपलं वाचणे खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर खाली हे काही निरीक्षणाच्या आधारे काही प्रश्न वगैरे दिलेत, हे देखील आपल्याला वाचणे खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर हे इतर जे काही प्रश्न असतील तर हे देखील आपण बघायचं आहे. खाली बघा, वनस्पतींच्या अवयवांची कार्ये स्पष्ट करा. आता विविध कार्ये कोणकोणती आहेत हे आपण थोडंसं बघून घेऊ शकतोय. खाली पानांचे काही गुणधर्म दिलेले आहेत. प्रत्येक गुणधर्माचे एक पान शोधून वनस्पतीचे वर्णन लिहायचे आहेत. गुळगुळीत पृष्ठभाग, खडबडीत पृष्ठभाग, मांसल पर्णपत्र, पर्णपत्रावर काटे ह्या संदर्भातील बाबी आपण बघून लिहायच्या आहेत. खाली बघा, त्याच्यानंतर पुढचा एक धडा आहे तो म्हणजे नैसर्गिक संसाधनांचे गुणधर्म. नैसर्गिक संसाधने म्हणजे नेमकं काय या संदर्भातील माहिती आपल्याला माहीत असणे खूप गरजेचं आहे. संपूर्ण धडा पाठ आपल्याला या ठिकाणी देणार आहेत. त्याच्यानंतर जे काही गुणधर्म असतील हे देखील आपल्याला पाठ असणे खूप गरजेचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हे काही स्वाध्याय स्वरूपातील प्रश्न असणार आहेत परीक्षेला, ते आपण वाचून घेऊया. रिकाम्या जागा बघा. रिकाम्या जागांमध्ये काही पर्याय उत्तराचे दिले असतील तर त्यातील योग्य पर्याय आपण उतरून ह्या ठिकाणी लिहायचा आहे. आता बघा, असे का म्हणतात, हवा हे वेगवेगळ्या वायूंचे एकजिनसी मिश्रण आहे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. हे का म्हटलेलं आहे तर हे आपण म्हणू शकतो. पाण्याला वैश्विक द्रावक म्हटले जाते. असे का तर हे म्हटले जाते. स्वच्छतेसाठी पाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही असे का म्हटले जाते तर हे आपल्याला भरपूर वाचन असणे गरजेचं आहे. त्याच्यानुसार आपल्याला हे उत्तर लिहिता येऊ शकेल. काय होईल ते सांगा असा प्रश्न जर समजा परीक्षेला आला तर हवेतील बाष्पाचे प्रमाण वाढले तर काय होईल हे आपण लिहायचं आहे. जमिनीत सातत्याने एकच पीक घेतले तर काय होईल हे आपण लिहायचं आहे. या ठिकाणी रिकामी जागा जोड्या लावायचा एक प्रश्न आला आहे तो लिहायचा आहे. चुकी बरोबरचा प्रश्न आला आहे तो देखील आपण व्यवस्थित लिहायचा आहे. रेताळ मृदेची जलधारण क्षमता कमी असते का असते तर आपण व्यवस्थित त्याचा अभ्यास करायचं, वाक्यरचना बघायची आणि मग योग्य चुकीबरोबर ते लिहू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण थोडंसं बघूया. चित्राविषयी स्पष्टीकरण करा. जर समजा असा प्रश्न आला तर या ठिकाणी आपण स्पष्टीकरण करून लिहू शकतो. पाणी जर समजा 2 डोंगरांच्या मध्ये जर समजा आले तर त्या ठिकाणी बर्फ झाला तर या ठिकाणी थोडंसं तर काय करतो तर इतर परिस्थितीत तो दाबला जातो. म्हणजे वस्तूमान आकारमान वाढलं जातं. या गोष्टी त्याच्यामध्ये समाविष्ट असतात. खाली बघा, खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा. हवेमुळे प्रकाशाचे विकिरण कसे होते हे लिहायचं आहे. पाण्याचे विविध गुणधर्म लिहू शकतो. म्हणजे स्वाध्यायाच्या संदर्भात एवढे सगळे प्रश्न आले तर आपण हे चांगल्या पद्धतीने लिहिणं गरजेचं आहे. वाचन करणे खूप गरजेचं आहे. 1 ते 4 आपल्याला धडे अभ्यासाला आहेत. आता हातील 4था प्रकारचा धडा आहे तो आपण धडा बघूया. सजीवातील पोषण म्हणजे सजीव लिव्हिंग थिंग्ज या संदर्भातील ज्या काही गोष्टी असतील हे आपला अभ्यास करणे हे खूप गरजेचं आहे. हा धडा वाचणे खूप गरजेचं आहे. धडा वाचल्यानंतर आपल्याला त्यातली माहिती समजू शकेल. कळालं तर थोडंसं पुढं बघा. या ठिकाणी काय काय माहिती सांगितलेली आहे. सूक्ष्म पोषक, बृहत पोषक, सात्मीकरण, पाण्याची पोषणाची गरज, स्वयंपोषण, परपोषण ही माहिती सांगितलेली आहे. प्रकाश संश्लेषण क्रिया ह्या संदर्भातली ही माहिती सांगितलेली आहे. त्याच्यानंतर बघा, हरितलवकाची संदर्भातली माहिती या ठिकाणी सांगितलेली आहे. वनस्पतीमधील वहन व्यवस्था ही माहिती देखील या ठिकाणी सांगितलेली आहे. वनस्पतीमधील वहन व्यवस्थेच्या संदर्भात ही माहिती या ठिकाणी सांगितलेली आहे. हे आपण वाचायचं आहे. भरपूर वाचन केल्यानंतर आपल्याला माहिती कळू शकेल. सहजीवी पोषणाच्या संदर्भातील हा गुणधर्म वाचायचा आहे. त्याची उदाहरणं कोणकोणती येतील तर ते लिहायचं आहे आपण. ठीक आहे. तर अशा पद्धतीने ह्याच्यातील आहे असणारा स्वाध्याय, स्वाध्यायाचे प्रश्न देखील आपण अभ्यासायचे आहेत. अन्न प्रकारानुसार वर्गीकरण करण्याच्या संदर्भात हे आपण बघू शकतोय. शाकाहारी व मांसाहारी काही प्राणी आहेत, यांचं आपण वर्गीकरण करायचं आहे. आता याच्यामध्ये जोड्या लावा. याच्यामध्ये अ गट व ब गट दिलेला आहे. परजीवी वनस्पती याच्यामध्ये कोणकोणती येतील त्याला योग्य गट लावा. मृतुपजीवी अशी काही घटक वगैरे आपण बघून पूर्ण करू शकतो. त्याच्यानंतर पुढं बघा, खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहायची आहेत. हे देखील आपण पूर्ण करू शकतो. कारणे द्या. कारणे द्याच्या संदर्भात कीटकभक्षी वनस्पतींचा रंग आकर्षक असतो का असतो तर आपण ते लिहायचं आहे. फुलपाखराला नळीसारखी लांब सोंड असते का असते तर रस शोषून घेण्यासाठी म्हणा किंवा इतर साहचर्यासाठी म्हणा, याच्यासाठी फुलपाखराला नळीसारखी लांब सोंड असते. ठीक आहे. तर ह्या गोष्टी आपण बघू शकतोय. खाली बघा, या ठिकाणी पोषण दिलेलं आहे. त्याची काही एक पाय चार्ट दिला आहे. तो पाय चार्ट आपल्याला या ठिकाणी पूर्ण करायचा आहे. त्याच्यानंतर
प्रश्नांची उत्तरे द्या. आपण वेगवेगळे अन्नपदार्थ घरात तयार करतो म्हणजे आपण स्वयंपोषी आहोत का हे आपल्याला माहीत करून घ्यायचं आहे. विचार करून आपलं उत्तर द्यायचे. स्वयंपोषी म्हणजे काय, परपोषी म्हणजे काय हे आपण बघायचं आहे. त्याच्यानंतर ही जी काही खालील जे काही वैशिष्ट्य वगैरे गुणधर्म वगैरे असतील तर हे आपण त्या ठिकाणी बघू शकतो. ठीक आहे. उपक्रम आहे. उपक्रमाच्या संदर्भातील सुद्धा वाचन करून घेऊ शकतो. अशा पद्धतीने आपण परीक्षेला सामोरं जायचं आहे. वनस्पतींच्या संदर्भात 1 ते 4 जे धडे आहेत, ते धड्यांचं वाचन करायचं आहे. स्वाध्यायाच्या संदर्भातील मी माहिती तुम्हाला दिली. त्याच्यासोबत मी प्रश्नपत्रिका कशी असते ह्या संदर्भातील देखील तुम्हाला मी माहिती दिली. परीक्षेला सामोरं जात असताना आपण भरपूर अभ्यास करायचा आहे, वाचन करायचं आहे, प्रश्नांची उत्तरं सोडवायचं आहेत. दिलेल्या वेळेत यायचं आहे. ठीक आहे. थँक्यू.